नमस्कार भविष्य शिक्षकांनो, अभिज्ञताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स जनरेट करण्याची प्रोसेस चालू आहे, लॉक करण्याची प्रोसेस चालू आहे. आणि आपल्याला माहिती आहे 11ची जी मुदत होती ती 13पर्यंत आता 2 दिवसाची मुदत वाढलेली आहे. सर्व्हरचा प्रॉब्लेम हा सगळीकडे येतो आहे आणि ती मुदत अजून वाढावी हा नक्कीच आपला प्रयत्न असेल. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी विचारतात की कट ऑफ किती लागेल, कट ऑफ किती लागेल. आजचा व्हिडिओ हा स्पेशल 1 ते 5च्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांचा कट ऑफ हा प्रत्येक कॅटेगरीनुसार आज आपण कट ऑफ सांगणार आहोत की प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ अंदाजे किती लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्लेमर देतो, हा जो कट ऑफ सांगणार आहे तो परफेक्ट कट ऑफ नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक अंदाज आहे आणि त्याच्याच अवतीभोवती हा कट ऑफ 100% लागणार आहे. कारण सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025मध्ये 1 ते 5 या वर्गासाठी जवळजवळ 14,000 जागा ह्या झेडपीच्या येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच कट ऑफ हा कमी लागणार आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा, कारण आता बरेचसे लोक कमेंट करतील की हा कट ऑफ कसा लागेल, हा एवढा कमी कसा लागेल. त्यामुळे मी त्यांच्यासाठी आधीच सांगतो की हा जो कट ऑफ आहे तो आपण अंदाजे सांगत आहोत. थोडासा मागच्या वर्षीचा ट्रेंड बघून आणि या वर्षीच्या जागा बघून विद्यार्थी मित्रांनो आणि उमेदवारांची संख्या बघून याच्यानुसार आपण हा कट ऑफ बनवला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतो आता की प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण कट ऑफ सांगणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ, कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल. पुढचा जो व्हिडिओ असेल तो खास महिला उमेदवारांसाठी आहे. त्यांचा कट ऑफ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की महिला उमेदवारांचा कट ऑफ हा किती लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका. खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा. कट ऑफ किती लागेल त्याच्यानुसार आपण प्रत्येक कॅटेगरीचा आपण बनवलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. तर आपण सुरुवात करूया. पहिली जी कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या पहिली कॅटेगरी आपण बघू शकतो इथं ओपन कॅटेगरी 1 ते 5चा कट ऑफ आपण सांगतोय. जर 14,000+ जागा जर पवित्र पोर्टलवर येणार आहे तर एक कॅटेगरीनुसार आपण अंदाजे कट ऑफ सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द ध्यानात ठेवा, अंदाजे कट ऑफ आपण सांगणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरी आपण बघू शकतो. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा किती लागेल. तर ओपन कॅटेगरीचा जर 14,000 जागा येणार आहे तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो 110 ते 115 प्लस 110 आणि 115च्या रेंजमध्ये किंवा थोडासा त्याच्यापेक्षा जास्त लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. ओपन कॅटेगरीचा आपण हा आत्ताचा कट ऑफ सांगितला आहे. म्हणून ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. पवित्र डीएडसाठी सुवर्ण संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं डीएड झालेलं आहे आणि जे 1ली ते 5वीसाठी पात्र आहे त्यांच्यासाठी तर खूप मोठी संधी आहे. ही भरती खास त्यासाठी आहे आणि आपण म्हणतो ना की खूप 5 उंगलिया घे मी असं म्हणतो आपण, ती म्हण आहे तसं त्या डीएडच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे ओबीसी. विद्यार्थी मित्रांनो, ओबीसी ह्या कॅटेगरीचं कट ऑफ 105 ते 110च्या दरम्यान राहू शकतो. ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा 105 ते 110च्या दरम्यान राहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता हे बघा, प्रत्येक जिल्ह्यानुसार हा कट ऑफ बदल असतो. काही जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा कमी पण येऊ शकतो, काही जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा जास्त पण येऊ शकतो. परंतु याच्या अवतीभोवती हा कट ऑफ राहण्याची जास्त दाट शक्यता आहे. त्यानंतर कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएसचा कट ऑफ देखील 105 ते 110 या दरम्यान राहू शकतो किंवा याच्यापेक्षा देखील कमी येऊ शकतो. कारण ईडब्ल्यूएसचा आपल्याला माहिती आहे उमेदवार कमी आहे, त्यामुळे ईडब्ल्यूएसचा कट ऑफ देखील हा लागणार आहे. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे एससीबीसीचा कट ऑफ 104 ते 108 या दरम्यान राहू शकतो. 104 ते 108 या दरम्यान एससीबीसी कॅटेगरीचा कट ऑफ राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण गोष्ट ध्यानात ठेवा. 1 ते 5साठी मी सांगतोय 14,000+ जागा येणार आहे, म्हणून आनंदाची गोष्ट ह्या उमेदवारांसाठी आहे. त्यानंतर एससीचा कट ऑफ काही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 95 ते 105 पर्यंत देखील ह्या एससीचा कट ऑफ राहू शकतो. 95 पर्यंत देखील काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये येऊ शकतो हा कट ऑफ. एससी कॅटेगरीचे जे उमेदवार आहे, जे डीएड आहे, जे 1ली ते 5वीला एलिजिबल आहे, TET1 और CTT1 आहे, त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. 95 ते 105च्या दरम्यान हा एससी कॅटेगरीचा कट ऑफ राहणार आहे आणि त्या राहू शकतो. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्या जागा पण आहे एसटी कॅटेगरीचा कट ऑफ 80 ते 90च्या दरम्यान देखील राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 80 ते 90च्या दरम्यान काही ठिकाणी येणार आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा डिस्क्लेमर देतो, हा जो कट ऑफ आहे तो अंदाजे कट ऑफ आहे आणि हा जो कट ऑफ आहे तो प्रत्येक जिल्ह्याचा नाही, हा कट ऑफ फायनल आहे. म्हणजे सगळ्यात कमी ज्यावेळेस कट ऑफ येईल तो याच्या दरम्यान येऊ शकतो, मग तो कोणत्या जिल्ह्याचा असो विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण सांगत नाही आहे. काही जिल्ह्यांचा कट ऑफ 100च्या पुढे देखील जाऊ शकतो. एसटीचा कट ऑफ काही जिल्ह्यांमध्ये 110च्या पुढे देखील जाऊ शकतो. परंतु फायनल जो सगळ्यात कमीत कमी जो कट ऑफ आहे तो आपण सांगतोय
एखाद्या जिल्ह्याचा कमीत कमी कट ऑफ किती येऊ शकतो त्याबद्दल आपण सांगतोय. एस टीचा 80 ते 90 देखील कट ऑफ या देशामध्ये कट ऑफ येण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VJ, NT, NTB, NTC. हे जे उमेदवार आहे VJ, NTB, NTC, NTD या उमेदवारांचा कट ऑफ हा 100 ते 110 येण्याची दाट शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. जे उमेदवार DED आहे आणि 1ली ते 5वीला एलिजिबल आहे विद्यार्थी मित्रांनो, यांचा कट ऑफ जो VJ, NT, NTB, NTCD यांचा कट ऑफ 100 ते 110 पर्यंत कमीत कमी कट ऑफ एखाद्या जिल्ह्याचा येऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ध्यानात घ्या, हा जो कट ऑफचा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याच्यानंतर आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो खास महिलांसाठी आहे. महिलांचा कट ऑफ, सेम कॅटेगरी आणि महिलांचा कट ऑफ यासाठी आपला व्हिडिओ बनणार आहे. त्यामुळे हा कट ऑफ व्यवस्थित बघा, तुमच्यासाठी खरंच चांदी आहे, तुमचे सोन्याचे दिवस लवकरात लवकर येणार आहे मी म्हणू शकतो. आणि सर्वात जास्त चान्स, सर्वात जास्त होप्स जे आहे ते फक्त 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कट ऑफ 2 डिजिटपर्यंत येणार आहे आणि आपण बघतोय 2 डिजिटपर्यंत कट ऑफ हा SC STचा येऊ शकतो आणि VJचाच देखील कट ऑफ हा कमी येऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कधी कधी तर OBC आणि EWचा कट ऑफ देखील एखाद्या जिल्ह्यात 2 डिजिटपर्यंत देखील येऊ शकतो, अशी सिच्युएशन होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. हा कट ऑफ व्यवस्थित बघा. पुढचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. जर आपल्याला तो व्हिडिओ बघायचा असेल तर कृपया एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच.